नमस्कार। आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता मार्केटमध्ये जी आवक येते ते चांगल्या मालांची सुद्धा आवक पुण्याला जास्त आहे आणि तसेच चांगले सौदे ही 130 140 किंवा काल 2-3 जणांचे मला फोन आले 142 150 पर्यंतचे ॲव्हरेजचे म्हणजे जागेवरती खरेदीचे फोन आले। म्हणजे याचा अर्थ काय, सगळीकडे माल शॉर्टेज। 31 तारखेच्या नंतर बाजार पडतील अशी हवा ही स्थानिक शेतकऱ्यामध्ये पसरवली गेली होती आणि मी ठामपणे सांगितलं होतं की दिवाळीच्या नंतर तुम्हाला रेट जास्त पाहायला भेटतील आणि तसाच खरं तर दिवाळीच्या अगोदर रेट कमी होती, 100च्या आतमध्ये गोटी होती आणि छठ पूजेला गोटीने करंट घेतला आणि तो करंट टिकून राहिला म्हणण्यापेक्षा जागेवरती ज्या भावात सौदे आहेत त्या भावात 130 रुपयापर्यंत गोटी आजही विकली गेली। जनरली 100 110 120 125 असे गोटीने स्टार्ट होणारे सौदे आज भरपूर पाहायला भेटले। 240 रुपयापर्यंत पण सौदा झाला, परंतु जनरली 150 पावणे 200 पर्यंतच्या वरच्या राशी ह्या जास्त दिसल्या। परंतु मोठ्या राशींना थोडासा आपल्याला रेट कमी जाणवेल, परंतु खालून रास उचलल्यामुळं बराचसा रेट मध्ये आपल्याला ॲव्हरेज बसायला चांगला आपल्याला आता मोसम हा दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जाग्यावर जर सौदे गेले तर त्यांना रिजेक्शन होत आहेत असंही शेतकरी सांगतायत आणि 140 150 मागून आता शेतकरी जाग्यावर द्यायचं धाडस करत नाही आणि म्हणून आज पुण्यामध्ये प्रचंड आवक होऊन सुद्धा म्हणजे डबल टिबल आवक झाली तरी रेट मध्ये कुठं घसरण झाली नाही। तरी पण 2 दिवस आता हे परिणाम आपल्याला बिहारमध्ये निवडणुका आहेत त्या निवडणुकीचे परिणाम होतात, निवडणुका असतात त्या राज्यामध्ये, पण त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही कारण एक राज्यामध्ये निवडणूक आहे पण देशभरामध्ये माल शॉर्टेज आणि अशा परिस्थितीमध्ये आज मार्केटला काय बाजार निघतोय या परिस्थितीत आपण नेहमी व्हिडिओ पाहताय, परंतु व्हिडिओत पाहणं आणि जागेवरती सौदा होत असताना त्या मालाची ग्लिचिंग आपल्याला व्हिडिओमध्ये क्लिअर पाहता येत जर नसेल किंवा समजत नसेल तर मोकळं आलं पाहिजे आणि बरेचसे सौदे करणार आता शेतकरी चाहूल घेतात युट्यूब चॅनलची आणि नंतर सौदे करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही शेतकरी जागेवर समाधानकारक रेट आला म्हणून देऊन टाकतायत। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मी सांगेल की 15 डिसेंबर पर्यंतची मी तुम्हाला तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत रेट पडले नाही हा माझा अंदाज आहे, कारण नोव्हेंबर एंडला आम्हाला काही राजस्थानची मार्केट चालू करावी लागतील, परंतु त्या तिथल्या शेतकऱ्यांचा कुठेतरी अडचणीचा भाग व्हायला नको थोडा मालाचा, म्हणून आम्ही मार्केट नक्कीच चालू करू, पण मार्केट पिकअप घेतील जानेवारीमध्ये अशी परिस्थिती मला जाणवते। कारण पहिल्या टप्प्यात तुम्हाला मी वेळोवेळी ह्यासाठी सांगतोय, कुणी जर आपल्याला राजस्थानचं कारण सांगत असेल तर एकदम साफ चुकीचं आहे। राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये माल नाहीत आणि आहेत ते तेल्या आणि जो सर्कस पोरा आहे त्याचे माल जास्त आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सावध होताना एकच काळजी घ्या की सौदा करताना 1-2 दिवस अलीकडल्या पलीकडल्या तुमच्या जवळपासच्या मार्केटचाही अभ्यास करा आणि मग नंतर पुणे मार्केटला एकदा मोकळं या आणि असं वाटलं की जागेवरचा व्यवस्थित मागतो तर नक्कीच जागेवर द्या। पण आता अशी परिस्थिती आहे की मधल्या टप्प्यात दिवाळीच्या अगोदर 80-90 रुपयाचे सौदे होत होते किंबहुना 100 रुपयापर्यंत सौदे चालले होते, परंतु त्या टप्प्यामध्ये 100 रुपयाचे सौदे करून अगदी गोटीच्याही रेटमध्ये त्याच्यापेक्षाही कमी रेटमध्ये सौदे झाले आणि बरेचसे शेतकऱ्यांनी ज्यांनी युट्यूब पाहिलं किंवा ज्यांनी धाडस केलं इथपर्यंत यायचं तर त्याच्यामध्ये माझे कर्नाटकचे जास्त शेतकरी मला जाणवत आहेत। कर्नाटकची जवळजवळ निम्मी आवक ही महाराष्ट्रात पुण्यापर्यंत येऊ शकते आणि आपला महाराष्ट्रातला शेतकरी जाग्यावर सौदे करतोय आणि जाग्यावर सौदे करत असताना नुकसानीला सामोरं जातोय, म्हणून थोडासा अभ्यास हा आपल्याला असणं गरजेचं आहे। शेजारच्या मार्केटला आजूबाजूच्या काय रेट चालल्यात त्याच्यामध्ये पुण्याला आपण काय रेट देतोय आणि नाशिकच्या मार्केटला सुद्धा बऱ्यापैकी काल रेट एकदम कडाडली, आज तर मार्केट बंद आहे, परंतु त्या भागातला माल जवळजवळ संपत आलेला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सतत पाऊस झाल्यामुळे तिथले माल संपलेत आणि पुण्यामध्ये माल जे दिसत आहेत ते कर्नाटकच्या काही भागातले माल, बॉर्डरीवरचे माल आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या तुरळक भागातले माल हे दिसत आहेत आणि म्हणून या आवक पुण्यात जरी पाहायला भेटत असेल तरी पण ग्राहक त्या मालाला जास्त रेट देऊ पाहतोय कारण सगळीकडे शॉर्टेज आहे आणि अशा परिस्थितीत पावसाने थैमान घातले अजूनही पाऊस पडतोय आणि आपण घाबरलेल्या अवस्थेत असाल तर पाऊस 4-2 दिवसाच्या ह्या वातावरणात निघून जाईल
परंतु त्यानंतर अजून रेट काढलेले असतील. आज पावसाचं वातावरण असून सुद्धा जर ही परिस्थिती आहे, जर पाऊस उघडला आणि वातावरण क्लिअर झालं तर अजून 2-5 रुपयांची वाढ ही नक्कीच पाहायला भेटेल. आणि मंदी झालीच तर तुम्हाला तेच सांगितलं की धोकं जर ज्यावेळेस उत्तर भारतात पडतं, थंडी ज्यावेळेस पडती, ज्यावेळेस विमानाची उड्डाणं रद्द होतात, त्याच वेळेस थोडासा 4-2 दिवस हा इफेक्ट होऊ शकतो. अन्यथा आता कुठलाही इफेक्ट होण्याला कुठलीही अडचण मला दिसत नाही. त्यामुळे रेट चांगले आहेत, चांगले राहतील आणि पुढे जाऊन सुद्धा चांगले रेट मिळतील ही अपेक्षा ठेवायची असेल तर दररोज युट्यूब चॅनल पहा. युट्यूब चॅनल पाहत असताना खात्री करण्यासाठी एकदा मोकळं या. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांत आता एक वेगळं पेव फुटलेलं की बिगर नावाच्या पट्ट्या किंवा मोबाईल नंबर नसलेल्या पट्ट्या, शेतकऱ्यांची नावं नसलेली काही रेटमध्ये आपल्याला पट्ट्या फिरतायत. परंतु ती सत्यता पाहण्यासाठी त्या ठिकाणी ज्यावेळेस शेतकरी जातोय आणि एकदा जाऊन आदळतोय आणि त्यानंतर इथं आल्यानंतर सांगतोय की त्या दुकानात आणि या दुकानात माझे 25-30 रुपये किलोचे फरक पडले, तर हे असं होण्यापेक्षा मालही आणू नका, सर्व मार्केटचे सर्वे करा आणि नंतर माल तोडा. कदाचित आपण ज्या ठिकाणी माल टाकाल, भले एक गाडी टाकाल तरी 50-50 हजाराचा दणका बसल्याशिवाय राहत नाही. कारण आज मी शेतकऱ्यांची जेव्हा चर्चा करतोय, जर 20-25 रुपयाचा साधारणतः फरक पडला 25 रुपयाचा तर 500 रुपये कॅरेटला फरक पडतोय. आणि 500 रुपये फरक पडला 25 रुपयामध्ये तर 50,000 रुपये गाडीला फरक पडतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये इथं ग्राहक जे आहे, आपण राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात तिन्ही ठिकाणी माल देत असल्यामुळं ग्राहकांना दुधाच्या रतिबासारखा माल मिळतोय. म्हणून ग्राहक आपल्याकडनं हलत नाहीये आणि म्हणून बाजारपेठेमध्ये रेट टिकून राहताना ग्राहक सुद्धा महत्वाचा आहे आणि त्या ग्राहकाला 12 महिने माल मिळणंही महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला राजस्थान आणि गुजरातला 6 महिने जावं लागतं. कारण आमचे सुद्धा रोटेशन करत असताना पेमेंट अडकली की ती जाग्यावर खरेदी करत होती आणि आपल्याला अडचणी जाणवत होती. अशा हिशोबाने आपण मार्केट चालू केलेली असताना तिथंही लोक ज्या व्यापाऱ्यांना माल मिळतोय तेच व्यापारी आपल्याला महाराष्ट्रात टिकून आहेत, किंबहुना आता वाढायला लागलेले आहेत. म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता रेट चांगले असताना कुणी जर सांगितलं मंदी होईल तर मंदी होणार नाही. क्लायमेटनी थोडीफार मंदी झाली तर होईल, पण माल कुठंही नाहीत आहेत, ते माल शॉर्टेज आहेत. आणि आपल्याला मधल्या काळात एक 20-25 दिवसापासून 90-100चे सौदे पाहायला भेटत होते. आता कुठेतरी 120-130चे सौदे पाहायला भेटतात. आणि मग आपल्याला 140 मिळालं तर समाधान वाटते किंवा 150 मिळालं तर समाधान वाटते. पण मी नक्कीच सांगेल की थोड्या दिवसात 150 रुपये सुद्धा गुटी ही आपल्याला पाहायला भेटायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण नुकसानीमध्ये जात असताना आपण मार्केटिंग पाहणी करा, एवढंच मी कळकळीचं आवाहन माझ्या सर्वच महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.